ते गेली का मग पल्लवी? हां, गेली का तिच्या सासरी ते? नाही वाट्या, ते नाही गेली. जाणार आहे ते आता 1-2 दिवसात. आता माय बाई व तिला चाय पाण्याला तर बोलवायला पाहिजे होतं बाई ना तुला. हो आता बोलवा लागेल तिला. राहुल कुठे आहे तर? वावरात गेला वाटते आहे ना? नाही नाही आता सकाळीच गेले होते ते कांद्याला पाणी गिनी देऊन आले आणि आता साईडवर चाललो म्हणते. आता माय बाई कोणता साईड बिझनेस आहे काय माहीत बाई याचा. उठला सुटला की पयाला, उठला सुटला की पयाला. हो ना त्या सांगा म्हटलं तर सांगा तिने. माहीत नाही बाई ना काय चालू आणि काय नाही या पोराचं तर काही समजून नाही राहिलं मला तर. वावराच्या इकडे तर काही लक्ष नाही देऊ राहिला तो. सकाळी पाणी द्यायला गेलं तर ते कांद्याला आणि बस झालं. मग आता दिवसभर काही वावरात नाही जाऊन काही पाहिलं नाही काही नाही. त्याला काल काय म्हटलं होतं मी ना, वरच्यावाला वावर आहे म्हटलं पप्पा ते आपलं त्याच्यातला काळी कचरा साफ करून घे म्हटलं. ते वावर आपलं साफ करून घे म्हटलं. काही बाया घेऊन जाय म्हटलं साफ करून दे. हो हो म्हणे. आता साईडवर चालला म्हणजे आता कधी घेऊन जाईन तो बाया आईले? कधी होईन आता ते वावर साफ? पहिले तर निरा त्याला वावरच दिसे. आता काही नाही. आता काय झालं काय माहित त्याला. बिझनेस आहे म्हणते पप्पा. साईड बिझनेस आहे म्हणते. कोणता आहे तो? त्या राहुलले काय गरज आहे नाही बाई साईड बिझनेस करायची. मी तर म्हटलं काही करू नको. वावरच आपल्या इथं लागन तेवढा आहे बाप्पा. वावरात लसतं सरत नाही आपलं. केल्यानं वावरात लसतं करायला टाईम नाही भेटत. तर साईड बिझनेस कुठं करू राहिला म्हटलं बाप्पा. राहू दे. ऐकून नाही राहिला तो माया. ऐकून नाही राहिला. आता आले हे पा चालले वाटते डबल. आता विचार दे त्याला कुठं चालला रे बाप्पा? काय राहुल? काय माझ्यासोबत बोलली का? हो ना रे बाप्पा तुझ्यासोबत बोलली ना. कुठं चालला म्हटलं? तयार होऊन एवढा? आई कुठं नाही, साईडवर चाललो ना. साईडवर चाललो मी. कोणती साईड आहे रे बाप्पा तुझी? घरचे कामं धंदे सोडले, वावरा शुभ्राचं करणं सोडलं आणि कोणत्या साईड बिझनेस करू आला बाप्पा? आपल्याला काही गरज नाही रे बाप्पा साईड बिझनेस करायची. आपल्या इथं वावरच लागत तेवढा आहे बाप्पा. हेच तर होणं होत नाही, करणं होत नाही आपल्याच्यानं वावर. आणि कोणता साईड बिझनेस करू आला? राहू दे ना. नाही नाही आई तुला नाही समजत. त्याच्यात जास्त प्रॉफिट आहे. याच्यात जास्त प्रॉफिट आहे. मला करायचं नव्हतं हे बिझनेस पण अचानक होऊन गेला. आता होऊन गेलं तर आता करूच राहिलो. पण बाप्पा राहू दे ना. आपल्या इथं वावरच राहिलंय. हेच तर करणं नाही उरायला तू याच्यानं. हो आई एखाद वर्ष आहे बिझनेस मग झालं मग नाही. काय राहुल तुला काय म्हटलं होतं मी ना? आपलं वरचंवालं जे वावर आहे बाप्पा ते साफ करून घे म्हटलं होतं ना तुला. साफ करून घे म्हटलं होतं पण तुला केलं का? बाया घेऊन गेला का तू? आज ते वरचंवालं वावर साफ करणं होतं ना. तू गेला का घेऊन वावरात बाया? ते कोण करण मग? आई तसं मी बंडू काकाला सांगेल आहे. बंडू काका म्हणे ठीक आहे म्हणे बाया घेऊन जाईन म्हणे मी आणि करून घेईन ना वरचंवालं वावर साफ. त्या बंडू काकाच्या भरोशावर बसला का तू? आपल्या घरचं वावर आहे बाप्पा. आपल्याला पाहा लागन. आपल्यासारखं कोण करण का? तुला जाऊन फक्त मागं मागं फिर नाही द्यायच्या. पण पाय नाही कसं काम करतात काय करतात तेही नाही होत का तू याच्यानं? काय तो म्हणेल बंडू काका. जातो मग मी. बाप्पा आपल्या घरचं काम आहे तर तुम्ही पाहा ना बाप्पा. काय गळ्याच्या भरोशावर सोडता काही बी काम? काही नाही ते बंडू काका लय वर्षाचे कामाला आणि आपल्या इथं घरच्या सारखेच आहे ते. टेन्शन नका घेऊ तुम्ही. फालतू टेन्शन घेताय. ते काका बरोबर करतात सर. मला उशीर उराला मी चाललो. पहा त्या असं आहे मग यायला म्हटलं ना तर अशी गोष्ट टाळतात. हो बेना या राहुलचं तर काही समजून नाही राहिलं बेना मला. हो आता तुम्हाला नाही समजू राहिलं पण मला समजू राहिलं. मला आता यायच्या मागं मागच जा लागेल एखाद दिवस. याचा पिछाच करतो मी. कुठं जातात काय करतात कोणता बिझनेस आहे काय आहे पाहतोच मी. याच्या मागं मागच जातो. याचा पिछाच करतो मी एक दिवस. हो बेना याचा पिछाच करावा लागते. याच्या मागं मागच जा लागते. कुठं जाते काय करते पास लागते एक दिवस. मग आता कसं आता मग आता वरचंवालं वावर आता मग राहून जाईन साफ करायचं. तो गळी करून घेतो म्हणते ना मग जाऊ दे आता. नाही नाही आता कितीक दिवस लोकांच्या भरोशावर ठेवता? कितीक दिवस होता लोकांच्या भरोशावर? ते बंडू काका बी किती करतील. एक काम करतो आता उद्या मी बाया सांगायला लावा तुम्ही बंडू काकाले. उद्या बायाच्या मागं मागं मीच जातो मग वावरात. मीच पाहतो वावराचं आता काय करू. हो बेना आता तसंच करायला लागेल. तुला सांभाळायला लागेल आता वावरशिवर. ठीक आहे तू चालली जाशील मग उद्या बाया घेऊन वावरात नाही. बरं आता मी चालली जाईन मग उद्या वावरात नाही बाया घेऊन. तसं कर मग. मी काय म्हणतो आता वावराचं तुम्ही पाहून घेईन पण हे राहुलजीचं बी काही ना काही करायला लागेल आपल्याला. काही ना काही करायला लागेल. हे कोणतं साईड बिझनेस आहे काय आहे याचं पाहा लागेल आपल्याला. काहीच माहीत नाही याच्या बाऱ्यात. हो बाई ना पाहा लागेल काय करू राहिला काय नाही तर. नेमकं कोणतं साईड बिझनेस करू राहिला काय करू राहिला कुठं जाते एवढा वेळ लोक पाहा लागेल. मी बी तेच म्हणून राहिली. मी काय म्हणतो आता एक दिवस याचा पिछाच करतो मी हे निघाले की. ठीक आहे ना? हो बाई ना पहिले वावराचे कामधंदे अडकून घेऊ आपण मग पाहू आता याचं काय करायचं आहे तर. हो ठीक आहे आता उद्या मग बाया सांगायला लावतो मी त्या बंडू भाऊले. आणि मग तू चालली जाशील बायाच्या मागं मागं ते आपलं वरचंवालं वावर साफ करून घेशील. हो आता ठीक आहे ना. कृष्णा येते ना पण शाळेतून मग कृष्णाचं ना मी घरी पाहतो मी. त्याला काय शाळेतून आले की खा प्यायलाच द्यायला लागते. पाहतो मग मी त्याचं. बरं ठीक आहे मग आता मी चालली जाईन उद्या वावरात नाही. हॅलो बोल ना चेतन काय म्हणून राहिला होता? नाही मी फोन याच्यासाठी केला होता. बोल ना कायसाठी केला होता? मी काय म्हणत होतो मला पैशाची गरज होती थोडी. कायची पैशाची गरज होती रे? आताच तर पैसे दिले मी तुला. हो दिले पण आता काम होतं मला. काय काम आहे तुला? कसं आता माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे ना. आंदन गिंदन घ्यायचं आहे म्हटलं पाहिजे होते पैसे. अरे बापा तुला आताच पैसे दिले होते ना. तू आता डबल मला पैसे मागू राहिला. तुला का आता पैशाची कमी आहे ना ताजो? सोन्याची अंडी देण्यावाली मुलगी आहे ना. तुला कधी म्हटलं तर कधी पैसे देते तुला? कोण राहुल? तोच. अरे बापा तुला समजत नाही का? त्यानं आताच पैसे दिले मला. आताच दिले होते पैसे. आता त्याला मी बार पैसे मागेन तर त्याला आपल्यावर शक होईन ना. त्याला वाटन की डबल हे पैशासाठीच करू राहिली. नाही ना मागू नाही शकत मी त्याला. समज तू समज मी त्याला पैसे नाही मागू शकत. आताच दिले होते त्यानं मला पैसे तर मी तुला दिले होते ना. पण आता काय करू मला पैशाचं काम आहे ना अर्जंट. नाही रे बापा तू दुसरं ऐकून जमव कुठून पैसे. तुला ते कहाणी नाही ऐकली का? सोने की अंडे देण्यावाली मुर्गी. अरे सोन्याच्या मुर्गीपासून एक अंडं घ्यायला लागते बा सोन्याचं. एक खट्टा थोडं ना भेटन.
जर एक खट्ट्या घ्यायचा प्रयत्न करू, लालच करू, तर आपलं पुरं कामच बैकून जाईल ना बा. जे आपल्याला भेटत होतं ना तेही नाही भेटत. नाही नाही मला ते काही माहीत नाही, तू अरेंज कर कुठून बी पैसे. काय बोलतो चेतन तू? मी कुठून अरेंज करणार आहे पैसे? नाही नाही ते मला काही माहीत नाही. तू त्याला काही मग करून, मला माहीत आहे तू बोलायला हुशार आहे, तू बरोबर त्याला पैसे मागशील. काही करून मला पैसे पाहिजे, लस अर्जंट आहे मला. काय रे बा, तू ना फसवलं मला चांगलं. आता फसवलं. आता कसे पैसे मागू मी त्याला? आताच तर पैसे दिले त्यानं. नाही ते मला काही माहीत नाही. बाय माझी गोष्ट ऐक तू. तू दुसऱ्या ऐकून कुठून पैसे जमव आणि मग काही दिवसानं मी त्याला मागून मग तुला पैसे देऊन देईन. मग तू देऊन देशील कोणाचे. कोणाला मागू? तसंच तर मावर किती कर्ज झालेलं आहे. हां तुला माहीत नाही का किती कर्ज झालेलं आहे तर मावर? हो रे माहीत आहे ना मला. हां आपल्यासाठीच तर करू राहिली बापा मी. हां आपल्यासाठीच तर त्याला डबल फसवलं मी ना. आता माय राहुल आला रे बापा. यानं माझ्या गोष्टी ऐकल्या का काय पुऱ्या? नाही ना मावसा. हां माझं पैसे नाही आहे ना. नाही आता सध्या पैसे. मी देईन ना तुम्हाला देईन. हां मासा? माहीत आहे मला मावशीची तब्येत लय खराब आहे. मावशी दवाखान्यात भरती आहे. पण आता करू काय मी? माझ्याजवळ नाही आहे ना पैसे. माझ्याजवळ असते पैसे तर मी दिले नसते का तुम्हाला? दिलेच असते पण नाही आहे ना माझ्याजवळ पैसे. पण ठेवा मग आता फोन. नाही आहे माझ्याजवळ पैसे. आता काय करू मी? माहीत आहे मला मावशीला बिमार आहे म्हणून, पण करू काय शकतो? काही नाही करू शकत मी. आता काय करू मी? काय करू? मजबूर आहो मी. नाही देऊ शकत मावशीला पैसे. मावशी दवाखान्यात भरती आहे पण नाही देऊ शकत मावशीला पैसे. काय करू मी? माझं पैसेच नाही आहे. काय झालं चंद्रिका, काऊन रडू राहिली तू? अरे राहुलजी तुम्ही कधी आले? बस सध्याच आलो मी. काय झालं, काऊन रडू राहिली तू? कोण मी? नाही नाही बाप्पा मी नाही रडत राहिली. मला काय झालं रडायला? नाही नाही मी नाही रडत आहे. नाही रडत आहे मी. नाही नाही आता कोणाचा तरी संग फोनवर बोलताना रडत होती ना तू. काय झालं सांग ना. काही नाही झालं. काही लक्ष नका देऊ तुम्ही. सांगशील काय झालं तर? बाप्पा आता काय सांगू तुम्हाला. माया मावशीची आहे ना लय तब्येत खराब आहे. आता माझ्या मावसाचाच फोन आला होता. लय तब्येत खराब आहे मावशीची. तर मला म्हणत होते की पैसे पाहिजे म्हणे. मी कुठून देईन बाप्पा त्याला पैसे? कुठून देईन मी? माझं कोणता पैसा आहे बाप्पा? मीच तर तुमच्या भरोशावर जगत आहे. माझं काय आहे? तुम्हाला कसे पैसे मागू शकतो मी? तुम्हाला नाही मागू शकत मी पैसे. तुमच्यावर अधिकार नाही आहे माझ्या पैसे मागायचा. तुम्हाला कशी मागीन मी पैसे? आताच तर पैसे दिले तुम्ही ना मला. अरे हो दिले होते मी तुला पैसे, पण आता तुझ्यावर वेळच आलेली आहे तर काय त्याच्यात नाही. मला कोण नाही मागितलं तू ना? नाही नाही बाप्पा तुम्हाला कुठं पैसे मागू मी? किती पैसे मागू तुम्हाला? मला नाही चांगलं वाटत. मावशी मावशी. अरे चंद्रिका एवढी रडू नको. मी देतो तुले पैसे. आता तर माझं सध्या तर नाही आहे पैसे. मी देतो तुले. आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत मी तुला देऊन देतो पैसे. तुम्ही कुठून आणसान बाप्पा पैसे? तर म्हणत होते तुम्ही पैसे नाही आहे माझं. आणतो मी बरोबर आणतो. तू टेन्शन नको घेऊ. मावशीला म्हणा टेन्शन नको घेऊ म्हणा. देतो म्हणा पैसे मी. पण बाप्पा तुम्ही कुठून देसान? ते चिंता नको करू तू. देतो मी बरोबर. बरं बाप्पा आता तुम्ही देतो म्हणता तर तुमचे उपकार कसे फेडू मी? कसे फेडू तुमचे? लय उपकार होतील बाप्पा देसान तर मग मावशीसाठी पैसे. किती चांगले आहे तुम्ही. किती चांगले आहे. मी ना तुमच्यासोबत एवढं खराब केलं तरी तुम्ही मला माफ केलं. आणि आता पैसे बी देत आहे. नाही तर तुमच्या मनात असं येईन बाप्पा की मी पैशासाठीच करत आहे डबल. मी पैशासाठी नाही करत आहे. बरं नाही करत आहे मी पैशासाठी. बरं ठीक आहे. माहीत आहे ना तुला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा. माहीत आहे मला. हो बाप्पा लय पश्चाताप आहे मध्ये. बरं तू टेन्शन नको घेऊ. मी देतो तुला संध्याकाळपर्यंत पैसे देतो. नाही तर उद्या सकाळी देतो. चल मी जातो मग. कोण बाप्पा आता चाले बसा ना थोडे. चहा पाणी बनवतो ना. आता चाले आताच चालले का? नाही आता पैशाची सोय लावावं लागेल ना. पैशाची सोय लावायची आहे मला. चाललो मी. बरं बाप्पा मग ठीक आहे. असं नका समजू बरं बाप्पा तुम्ही की मी पैशासाठी करू राहिली म्हणून. नाही तर समजसान डबल चंद्रिका पैसे मागू राहिली तर पैशासाठी करू राहिली. मी पैशासाठी काही नाही करू राहिली. बरं बाप्पा सुधारली मी. पुरी सुधारली आता. विश्वास ठेवा मावर. आहे ना विश्वास आहे त्यावर. टेन्शन नको घेऊ. चल जातो मी. पैशाची सोय लावतो. हो बाप्पा जा लवकर. पैशात सोलावा. लवकर पैसे आणून द्या मला. बरं ठीक आहे. ध्यान दे तू तब्येतचा. जेवण खाऊन कर बरोबर. हो ध्यान देतो मी तब्येतचं. जेवण खाऊन बी व्यवस्थित करतो. अशी रडत नको जाऊ. नाराज नको होत जाऊ. लेकरावर काय परिणाम पडेल तिचा. हो बाप्पा ठीक आहे. आता पैशाची सोय कुठून लावाच लागेल कुठून ना कुठून मध्ये. चंद्रिकाच्या मावशी तब्येत खराब आहे म्हणते ना. कोणाच्या जीवाहून जास्त थोडं नाही बाबा पैसा लावाच लागेल कुठून ना कुठून सोय. कसं चुत्या बनवलं मी ना राहुलले. राहुलले तर बुद्धू बनवलेलं आहे. असं नाही. थोडंसं काय रडली थोडंसं काय खोटं बोलली त्यानं खरंच ना गोष्टीवर यकीन करून घेतला. लस साधा आहे राहुलले फसून आलं आहे. असं नाही. जोपर्यंत माझं हा राहुल आहे सोन्याचे अंडे देण्यावाली मुर्गी तोपर्यंत मला काही टेन्शन नाही पैशाचं. चेतन खरं म्हणते सोन्याचे अंडे देण्यावाली मुर्गी आहे म्हणते. खरोखर मध्ये तसंच आहे. आता मला देईन ना आता हा राहुल पैसे. त्याच्यातले अर्धे पैसे चेतनले देईन अर्धे मी ठेवीन. बरं या राहुलले बुद्धू बनवलं. लय सासा नाही बाप्पा. लय सासा नाही. आता आणते हा राहुल कुठून ना कुठून आणते आता पैसे. जमवते आता पैशात जुगाड. चंद्रिका किती हुशार आहे ना तू. खरोखर मध्ये लयच हुशार आहेस तू. चला येतो मग आम्ही. तू ध्यान देशील बाबाचं. बाबाच्या तब्येत वगैरेचं ध्यान देशील. तू आपण तब्येतचं ध्यान देशील. येतो मग आम्ही. येशील ना तुम्हाला भेटायला. हो मोहिनी तू बाबाचे काही टेन्शन नको घेऊ. बाबाच्या तब्येत वगैरेचं ध्यान देतो मी. येऊ आम्ही भेटायला बी येऊ तुले. असं म्हणता तुम्ही. येत नाही मला भेटायला मग. बेटा जवळ आहे का तुझं गाव? दूर आहे ना. येऊ ना आम्ही. येऊ ना. बाबाची तब्येत अजून थोडीशी चांगली होते मग येऊ आम्ही. आई तुम्ही असेच म्हणता मग येत नाही तुम्ही दोघं बी नाही येत. नाही येऊ बेटा येऊ. भेटायला येऊ ना तुला. बाई आनंदी
विशाखा चांगल्या राहत जा मा. हां बहिणीसारख्या राहत जा. तुमची एकी अशीच राहू द्या बाप्पा. हां एकी काही तोडसान नका तुमची. बहिणीसारख्या राहा बाप्पा तुम्ही. बहिणीच आहे तुम्ही तिघी. तिथं आम्ही तर काही नाही आहे बाप्पा. तुम्ही तिघी जणी या बाप्पा एकामेकीले दुखा सुखाले साथीदार. बहिणीसारख्या राहा मा तिघी जणी. हो आई तुम्ही चिंता नका करू. हो आई बिलकुल चिंता नका करू. आम्ही तिघी जणी बहिणीसारख्याच राहतो आम्ही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आई भेटायला येत जा म्हटलं मधात नाही मग आम्हाला. हो बाई विशाखा येऊन आम्ही भेटायला येऊ. चला लवकर झाला उशीर उरायला. वा ध्यान देत जा म्हटलं. हो मामाजी निघतो मग आम्ही. हो या. बाबा तुमच्या तब्येत वगैरेचं ध्यान देत जा. हो बेटा माझ्या तब्येतलं काय झालं ठीकच आहो मी चांगला आहो मी. माझी टेन्शन नको घेऊ तू फक्त सुखानं राह तिथं. बाबा तुम्ही ताईचं टेन्शन नका घेऊ. तुमच्या तब्येत वगैरेचं ध्यान द्या. आम्ही सर्वजण ठीक आहोत तिथं. आम्ही चांगल्यानं राहतो. तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ आमचं. हो ठीक आहे बेटा. पहिले टेन्शन होतं मला. माई मोहिनी कशी राहीन कशी करीन काय करीन. आता टेन्शन नाही आहे मला. आता बिलकुल टेन्शन नाही आहे. आता मला समजलं तुम्ही तिघी जणी बहिणी आहे. ते एकटी नाही आहे 2 बहिणी येतील तिथं. आता मला टेन्शन नाही आहे बिलकुल. ठीक आहे येतो मग आम्ही. हो या बाबा येते तुम्हाला सोडायला. नाही मामाजी राहू द्या तुम्ही. आम्ही जातो ना. ऊन बी तसं लय आहे बाहेर. राहू द्या तुम्ही. आम्ही जातो. येतो ना बस सोडायला. नाही राहू द्या जातो ना आम्ही जातो. बाई मी काय म्हणून राहिली आता चांगली सटक काढसान म्हटलं तुमच्या सुनीची पोरायची. आज जर तुम्ही काही नाही बोलल्या ना ते असेच हाय पाहून घेतील. मग ते असेच करत जातील. तुमच्या हातातून निघून जातील बरं तुमच्या सुनी तुमचे पोरं. तुमचे पोरं निरा बायकाचंच ऐकतात. बायका डोक्यावर चढू राहील तुमचे पोरं. आताच मी तुम्हाला सांगू राहिली. आताच टाईम आहे समजून जा. नाही तर लोक म्हणतील एवढीशी तर गोष्ट आहे असं आहे तसं आहे. पण एवढीशी गोष्टची गोष्ट नाही आहे. तुमच्या संग खोटे बोलले ते तुमच्यापासून गोष्टी लपवल्या ते गोष्ट आहे. नाही वहिनी तुम्ही बरोबर बोलत आहे. समजलं मला तुम्ही काय म्हणणं चाहता तर माहीत आहे मला. पहा ना तुम्ही आता कशी सटक काढतात मग पोरायची सुनायची यूज राहिले ते आता येऊ तर द्या खरी घरी. हो तेच म्हणत आहे मी. प्रेमानं काही समजतील नाही ते. प्रेमानं जर तुम्ही घेसाल ना तर बस झालं मग. नाही आता तर बस झालं ना. लय झालं आता. डोक्याच्या वरून पाणी गेलं माझ्या. आता नाही ऐकत मी द्यायची. तेच म्हटलं मग मी ना. बस आता येतातच ते थोड्या वेळात. येऊ तर दे खरी ताईले. मग सांगतो मी ताईले. लय डोक्यावर चढवल्या ताईनं बायकाईले. मग पोराईनं लय डोक्यावर चढवल्या. तेच म्हणत आहे मी. सुनायची तर काही एवढी गलती नाही आहे. पोराईची गलती आहे तुमच्या. पोराईनं बायकाला डोक्यावर चढवल्या. नाही बरोबर बोलल्या तुम्ही. बरोबर बोलत आहे तुम्ही. काय बोलत आहे मला समजत आहे. आई आलो आम्ही. बाई आले ते. आता सांभाळून घ्या तुम्ही. हो वहिनी टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरोबर बोलतो मी यायले. माय बाई ताई आता कोणाचं काय काय बाप्पा मला तर टेन्शनच आलं. हो बाई मला टेन्शन आलं काय झालं काय नाही तर. या आले का तुम्ही पाहुणे आले का. आरतीचं ताट आणू. वहिनी आरतीचं ताट आणा. यायची आरती काढतो मी. आरती ओवाळतो. अशा पोरण अशा सुनाय मायवल्या आरती काढतो यायची. आणा बरं आरतीचं ताट. काहून नाही अशी कोण बोलू राहिली काय झालं. हाय रे काय झालं असं विचारू आले जसं तुम्हाला काही माहीतच नाही काही केलंच नाही तुम्ही ना. काय झालं आई. विक्रम तू तर माझं बोलूच नको. तू तर बिलकुल नको बोलू. तुझ्यापासून मला बिलकुल अशी अपेक्षा नव्हती. बिलकुलच नव्हती. मला वाटलं हे 2 पोरं तरी असे निघतील पण तू नाही. तू एकदम चांगला आहेस. पण तू बी तसंच केलं याच्यासारखाच बनला याच्यासोबत गेला तर. काय झालं आई काय केलं आम्ही ना असं. काय केलं तुमच्या बायका जीन पॅन्ट टॉप घालून गोवा घुमू राहिल्या मुंबई घुमू राहिल्या. लगे घाललं तर घातलं बापा जाऊ द्या आता. घातलं तिकडे गेल्या तर फोटोही टाकू राहिल्या मोबाईलवर. पुऱ्या नातेवाईकांना फोटो पाहिले म्हटलं. पुरे नातेवाईक मला म्हणू राहिले काय तुमच्या सुना बाप्पा अशी मला बोलू राहिले. किती नामुशी झाली माईवाली. तरी तुम्हाला काय झालं. काय झालं तुम्हाला तुमच्या मायच्या इज्जतची काही चिंता आहे का नाही आहे. तुम्हाला तुमच्या इज्जतची काही परवा नसेल पण माई 4 चौकातनी इज्जत आहे. माई इज्जतचं तर ध्यान ठेवायला पाहिजे होतं तुमच्या बायकाईनं. फोटो तर नव्हते टाकायला पाहिजे मोबाईलवर. एवढा लगे तुम्ही डोक्यात चढून ठेवल्या का तुमच्या बायका. बरोबर बोलला होता. या गोष्टी तेच गोष्ट झाली. आता ना मोबाईलवरचं मॅच स्टेटस पाहिलं रे बाप्पा. तू तर म्हणे कोणा नाही पाहिलं म्हणे आपल्या नातेवाईकांना. मला वाटते आता कोणतरी सुटून गेलं. मला वाटते हे मामी आहे ना मामीची सून आहे का नाही तिनं पाहिलं होतं माझं स्टेटस. आता माय बाई तिनं पाहिलं आणि तिनं येईल फोटो पाठवले फोटो दाखवले वाटते. आता माय बाई ही मामीची सून का हो आता समजलं मला आता पुरी गोष्ट समजली. कम से कम माया तर इज्जतचं ध्यान ठेवायला पाहिजे होतं. तुम्हाला काय मायचं काय तुम्हाला काही नाही वाटत. तुम्हाला फक्त बायका आणि तुम्ही बस. मायचं जाऊ द्या तिकडे. मायचं काय करावं लागतं असं आहे तुमचंवालं. सांगा आता चुप काऊन आहे तुम्ही. बोला ना आता. आता कोण चुप आहे तुम्ही लोक. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मा घरामध्ये राहा लागेल तर जसं मी म्हणतो तसं राहा लागेल. नाही तर माझ्या घर सोडून आज बी गेले तुम्ही तर मला काही फरक नाही पडत. चालले जा घर सोडून. नाही आई असेच घातले होते घुम्या फिरायला गेलतो तर घातले. हो घातले तर घातले पण फोटो काय टाकायची गरज आहे मोबाईलवर. काही फोटो टाकायची गरज आहे. पुऱ्या गावाला दाखवायची काही गरज आहे का. तुझ्या बायकोनं पुऱ्या गावाला फोटो दाखवले. पुऱ्या नातेवाईकांना पाहिलं म्हटलं. आपल्या पुऱ्या नातेवाईकाचे फोन येऊ राहिले म्हटलं. मला मावशीचा फोन आला होता म्हणे काय म्हणे तुझ्या सुना म्हणे जीन पॅन्ट टॉप घालून घुमू राहिल्या म्हणे. घातले म्हणे फोटोही टाकू राहिल्या म्हणे मोबाईलवर म्हणे. मला फोन आला होता मावशीचा. मावशी मला म्हणत होती आता आम्ही ना घातला जीन्स पॅन्ट टॉप मावशीला काय करायला लागते. मोहिनी तू बोलू नको म्हणतात नाही. तू बिलकुल बोलू नको. तू साईज ते फोटो टाकणारी माहीत आहे मला. तूनच येईल म्हटलं असेल. तू साईज सरायची कारणीभूत नाही. आता याच्यात मोहिनीची काही गलती नाही आहे. आम्ही बी म्हटलं होतं की घालतो म्हणून आम्ही जीन्स पॅन्ट टॉप. आमची गलती आहे. मोहिनीची सेफ्टीची गलती नाही आहे. आम्ही बी कारणीभूत आहोत. असे सांगू राहिले जसं काही लय महान काम केलं तुम्ही ना. लय महान काम केलं असे सांगू राहिले. आहे का कोणी घरी.
आता नाही बाई हे वच्छला बाई काऊन एवढी रागत नाही आहे आणि हे तिघी सुना आणि पोरं काऊन अशी उभे आहे. काय झालं बाप्पा हिच्या घरी? काय झालं वच्छला बाई काऊन एवढ्या रागात आहे? आता माय बाई ही कुठून आली हो माय? काय झालं वच्छला बाई काऊन एवढ्या रागात आहे तुम्ही? काय झालं विचारा नाही यायलेच विचारा काय झालं तर. आता माय बाई मी चालली होती तुमच्या गावात आली होती मी म्हटलं चला बाप्पा मोहिनीला भेटून येतो म्हटलं आनंदीला भेटून येतं तुमची भेट होऊन जाते लय दिवस झाले भेट नाही झाली म्हणून आली होती बाप्पा भेटाले. मला काय माहीत बाबा तुमच्या घरी असं चालू आहे म्हणून आल्या होत्या तर जा ना मग. आता काय झालं आनंदी काय झालं मोहिनी? काकू काही नाही झालं. आम्ही गोवा घुमायला गेलो होतो तर तिथे आम्ही जीन्स पॅन्ट टॉप घातला होता तर ते आत्याला राग आलेला आहे काऊन घातला म्हणते तिकडे जीन्स पॅन्ट टॉप तुम्ही ना सुना घालत नसतात म्हणते. अरे बापा वच्छलाबाई आता मी तुम्ही का त्याच स्वच्छ आहे का जुन्याच स्वच्छ आहे का? आता जमान्याच्या हिशोबानं आपल्यालाही बदला लागते बाप्पा थोडंसं. काय झालं घातलं तर गेल्या घुम्या फिरायला ते एन्जॉयमेंटमध्ये घातला ताईनं तर काय त्याच्यातनी एवढं करा लागते आजकाल नॉर्मल आहे काय होते घातलं तर. शांताबाई ते तुमच्या घरी चालत असन आमच्या घरी नाही चालत. अरे बापा आता घातला तर घातला आता बोलून काही फायदा आहे का? समजून सांगा की बाप्पा मला साडी घातलेली पसंत येते जीन पॅन्ट टॉप घातलेला पसंत येत नाही तुम्ही ना घालायचा नाही असं सांगून द्या. आता यायले बोलून आणि हे करून काय फायदा आहे काय फायदा आहे का आता? जाऊ द्या ना आता घालत असतात हाय त्याचं वय आता घालायचं ते नाही घालतील तर कोण घालीन बापा तुम्ही मी घालसान का आता जीन पॅन्ट टॉप? वय आहे त्याचं घालू द्या त्याईले. जाऊ द्या ना लेकरं आहे झाली गलती माफ करून द्या. मोहिनी आनंदी विशाखा जा तुम्ही अंदर जा तुम्ही थकून आले असाल आराम करा जा. मी बोलतो तुमच्या सासूसोबत. जाऊ का काकू आम्ही? जा ना बोलतो ना मी जा तुम्ही. एवढ्या दुरून आले प्रवास करून थकले असाल जा. ठीक आहे काकू. बरं झालं बाप्पा शांत काकू आली वाचलो आपण नाही तर आपल्याला तर लय बोलणं भेटलं असते. ताई चला लवकर इथून चला. हो माहिती चाल काय वच्छला बाई काऊन एवढं लेकरायला बोलू राहिल्या तुम्ही? चांगले लेकरं घुम्या फिरायला गेले होते घुमून फिरून आले एन्जॉय केलं त्यांना करू द्या ना एन्जॉय. वय आहे त्याचं जीन पॅन्ट टॉप घातला तर काय झालं घालू द्या. आता एक बार ताईनं जीन पॅन्ट टॉप घातला आता तुम्ही बदलू शकता का त्याला? आता जाऊन म्हणू शकता की काऊन घातला का काय घातला ताईनं तर आता जाऊ द्या ना. आता लेकराईला बोलून काही फायदा आहे का? त्याचं मूड खराब करून बोलून आपल्या घरातलं वातावरण खराब करून काही फायदा आहे का? आता नाही बाई नाही बाई काही म्हणतात मी आली मला मस्त बोलू राहिली होती बाई त्याच्या सुनाले पोराले आणि हे काय आली हो माहिती म्हणतात मी कुठून आली तर घातला तर घातला जाऊ द्या ना. आपली घरी घातला का तुमच्या? बाहेर घुम्या फिरायला गेलते गोव्याला गेले होते गोव्याला सरच घालतात ताईनंच एकट्याच होत्या का त्या घालणाऱ्या? घातलं तर घातलं जाऊ द्या ना. काय एवढी तुम्ही मनारे लावून घुरायले ते गोष्ट जाऊ द्या ना. पण शांताबाई आमचे नातेवाईक पानं नातेवाईक म्हणत आहे ना नातेवाईकाचं काय करावं लागते तुम्हाला? आज म्हणतात लोक उद्या भुलून जातात. तुमच्या घरातलं वातावरण खराब होते फालतूच्या फालतू काय घरातलं वातावरण खराब करता? लोकांचं कामच आहे बोलणं म्हणणं नाव ठेवणं लोकांचं कामच आहे. आपण चांगलं बी असलं तर लोक नाव ठेवतात वांगले असलं तर नाव ठेवतात काही करा तुम्ही लोक तर नाव ठेवतीनच. मग का लोकांच्या म्हणण्यावर का आपल्या घरातलं वातावरण बिघडवता का? आपल्या सुनाईला पोरायला बोलता का तुम्ही? जाऊ द्या ना झाली गलती त्याच्या त्यानं माफी मागितली ताईनं नाही घालतीन आता तुमच्या सुना जीन्स पॅन्ट टॉप तुम्हाला नाही आवडत तर आता जाऊ द्या ना. जाऊ द्या आता राग शांत करा माफ करून द्या त्याला जाऊ दे झाली गलती आता लेकरायच्या ना आता नाही होईल. बोलून त्याला चिल्लावून काही फायदा आहे का? फायदा आहे का काही? प्रेमान समजून सांगा. बरं बाप्पा शांताबाई आता तुम्ही म्हणता ना तर एक बार प्रेमान समजून सांगून पाहतो. ऐकलं तर बरंच बरं आहे ना डबल असं केलं तर घरात निरावच नाही देत मी त्याला. बरं एक बार समजून सांगा नाही ऐकलं तर मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी म्हणणार नाही पण माफ करून द्या आता एवढ्यानं. बरं ठीक आहे शांताबाई बसा ना चहा पाणी प्या ना. हो बसतो ना भेटायला चालली होती मी तुम्हाला. बसा ना मग बसा. बसतो बापा मी पण आता बोलू नका म्हटलं बापा त्याला जाऊ द्या आता माफ करून द्या एवढ्यानं. नाही त्याला तर सांगणारच मी चांगल्यानं समजवून. हो सांगा पण भांडण करून आणि बोलून नका सांगू प्रेमानं समजून सांगा. जे गोष्ट प्रेमानं होत असते ना ते भांडण करून आणि बोलण्यानं येणं त्यानं नसते होत. काही ऐकत नाही हो बाई यायचे पोरं सुना काही ऐकत नाही लय प्रेमानं समजून सांगितलं बाई ना का हो बाई? हो ना शांताबाई प्रेमानं लय सांगितलं ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत ते कसे नाही ऐकत. मला बी सून आहे मलाही पोरगा आहे मी तर त्याला प्रेमानं सांगतो ते तर ऐकून घेतात. मग तेच तर गोष्ट आहे बाई यायच्या सुनान पोराला डोक्यावर चढायला आहेत ना ऐकत नाही त्याचं. ऐकतात सगळेच ऐकतात तुम्ही प्रेमानं समजून तर सांगून पहा पहिले एक बार. बरं ठीक आहे.